नमस्कार मंडळी, द कोमल रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटनचं सूप याची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही कराल तर मटनचं सूप एकदम भारीच होणार। चला तर मग आपण याची रेसिपी पाहूयात। इथे मी अर्धा किलो मटन घेतला आहे। मटन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता या धुतलेल्या मटणामध्ये सर्व आपण पावडर मसाले टाकून घेऊयात। तर 1-1.5 चमचा मीठ टाकला आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि यामध्ये खोबऱ्याची पावडर किंवा किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। इथे मी खोबरं 2 ते 3 चमचे टाकून घेत आहे। आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी अर्धा किलो मटनचं प्रमाण सांगितलं आहे, याच पद्धतीने तुम्ही टाका, सूप भारी होणारच। हे सर्व आपल्याला या मटनला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मटन 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण हे फोडणीसाठी टाकूयात। तर तुम्ही बघू शकतात किती मस्त सर्व पावडर मसाले या मटनला लागलेले आहेत। आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूयात। इथे 2 चमचे मी तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा टाकू शकतात, पण तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा, कांदा न टाकता छान होईल। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। छान परतल्यानंतर आता आपण मटण टाकूयात। मटण टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिट हे आपल्याला मटण असंच शिजून द्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं नाही। तुम्ही बघू शकतात मटण किती ज्यूसी दिसत आहे। 4 ते 5 मिनिट आपण यावरती झाकण ठेवूयात। पाण्याचा वापर आता करायचा नाही। 5 मिनिट झालेले आहेत। आता यावरील झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात यामध्ये पाणी सुटलं आहे मटणाला। पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं। मटण बुडेपर्यंतच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। जास्त पाणी टाकलं तर घट्टसर असं सूप यामध्ये बनत नाही। घट्टसर आणि टेस्टी सूप जर पाहिजे असेल तर एवढंच पाणी टाका। आता आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ। कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकतात घट्टसर आपलं सूप तयार आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।